नरेश क्षीरसागर, आणि इथे आपण विनंती असेल आमचे उल्हाजी धुले दादा यांना मनापासून धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. दीपकजी कालन दादा माजी सरपंच पिंपरोली ग्रामपंचायत, त्यानंतर दीपकजी सोनावले, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी दिला जातोय सुभाष दादा मस्कर यांना. अजयजी शिंगटे दादा यांना या अजय दादा आपल्या शुभ हस्ते निलेश महालेला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. घेतो साई भक्त सुनील दादा फेमारे यांचं या स्वागत केलं जाईल. तर निलेश महालेला दीपकजी कालन दादा यांच्याकडून बाय जीपे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्याबद्दल 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालाय. सुरेशजी आजारे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. नरेशजी क्षीरसागर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. देवेंद्र हजारे सर यांचे या स्वागत केलं जाईल. संकेत शिंगे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पंढरी भोईर यांचे या ठिकाणी स्वागत केलं जातोय. सुधाकर गंदे यंदे लाखों की वस्ती में करोड़ों की उलाढाल करने वाले हमारे दोस्त संदेशजी आजारे यांचे कट्टर समर्थक सूरजजी गोडविंदे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कृष्णादा डायरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. प्रियश सुरेशजी आजारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. माऊली चला माऊली त्यांचं झालं नाही, त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. पाहुणे आपण पाहतो या ठिकाणी वैभव 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 वैभवशाली फटका मारत असताना चेंडू पाठवला वैभवने सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा धोत्रे ब्रँड षटकार. मधुकर डुकरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. या दरम्यान पाहतोय या दरम्यान आम्ही पाहतोय ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती ते म्हणजे कोलारे गावचे सुपुत्र एक नामवंत पॅकर आता सर्जा लक्षा मथुर पुष्पा छोटा लक्षा सोन्या भारत अशा खऱ्या अर्थाने पाहतो या बैलांसाठी खऱ्या अर्थाने नंदीसाठी जे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नरेंद्रदादा गोमारे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून करूया व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. कोलारे पाणीपुरवठा समिती सदस्य आणि लक्ष्मी कॅस्ट्रोलचे अध्यक्ष संदीपजी गोमारे अजय दादा शिंगटे बघा या ठिकाणी आम्ही पाहतो आहे त्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती आमचे सर्वांचे लाडके
खऱ्या अर्थाने माझी जी ताकद आहे ती ताकद म्हटली जाईल तर नरेंद्र गोमारे दादा लक्ष्मी कॅस्ट्रोलीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपण पाहतोय लक्षा, सर्जा, भारत, मथुर, पुष्पा, सोन्या, छोट्या सोन्या, पक्षा, अनेक नंदीला पुरस्कर्ते असलेले आमचे सर्वांचे लाडके नरेंद्रदादा गोमारे यांचं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आज बरेच पारितोषिके त्यांच्या माध्यमातून लागले गेलेले आहेत आणि ती पारितोषिक कोण पटकावणार खऱ्या अर्थाने याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागलं गेलेलं आहे। रोहितजी शिंगटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल फटाक्याच्या आतिषबाजीने। नरेंद्रदादा गोमारे यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे। या दरम्यान पाहतो शर्तीच्या मधील एक खूप मोठं नाव ते म्हणजे धुलेवाडी गावचा सुपुत्र, बैलगाड्या शर्यतीमध्ये अग्रेसर असलेला ड्रायव्हर तो म्हणजे प्रवीण याचं या ठिकाणी अनुगमन झालंय। त्याचंही करूया मैदानावरती आता त्या व्यासपीठावरती मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। संकेतजी शिंगे या पण व्यासपीठावरती जाऊया। प्रियेश थोडंसं मी थांबतो, मॅचकडे थोडं लक्ष केंद्रित करूया आणि जाऊया आपण प्रियेशजी बाबरे यांच्याकडे। थँक्यू 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 सो मच। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। अटॅक करण्याचा प्रयत्न, जवळपास खेळाडू ठेवण्यात आलेला हो। पहिल्या अटॅकमध्ये पिकअप आणि जर थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये काम तमाम होऊ शकलं असतं। एक रन या बॉलवरती मिळते। टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती। सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। ब्रदर्स 11 धोत्रे बनाम शुभ्र निधी 11 जय गणेश पिंपलोली या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा मेगा मुकाबला जबरदस्त रंगते। ही मॅच ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती भारत काळन आलेले आहेत। आतापर्यंत बनला धावा 23। चला अधिकचा वेळ आपण घेऊ नका हीच विनंती आपल्याला आम्ही करत आहोत। ब्रदर्स 11 धोत्रे संघाच्या वतीनं निलेश रसाल आणि वैभव रसाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। वैभव नॉनस्ट्रायकिंग एंड वरती थोडेसे लेट खेळत असताना डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग जबरदस्त करण्याचा प्रयत्न जरूर चालवला होता। चालला बॉल निघून सरळ सीमा पार, धावा 4 हा चौकार। जरूर संदेश जोशी यांचा जो बॅनर आहे या बॅनर वरती जर षटकार आला सूरजजी गोडविंदे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। नुकताच आपण या व्यासपीठावरती पाहतात श्री 11 या नावाचे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख सातत्यानं राहिलेली, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या संघांना संधी देणारे श्री 11 संघाचे यशस्वी पुरस्कर्ते नरेंद्रजी गोमारे साहेबांचं नुकताच आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं या स्पर्धेमध्ये नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेले। स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025 मध्ये या प्रमुख पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात। वेगवान टाकलेला चेंडू शरीराचा वेध घेतोय। बॉलर्स बॅकड्राईव्ह होती, कॉल आहे, रन साठी जागा बनवलेली आहे। 1 रन या बॉलवरती। पंचांचा इशारा लेग बाईस। पंच इन ऍक्शन तुम्ही पाहतात मंदार सर, त्यांच्या समवेत राज भोईर सर आणि त्याचबरोबर आमच्या टेक्निकल रूम मध्ये आमचे तांडेल सर आता सध्या तरी उपस्थित होतात। हॅलो चेक। धावा पुस्तकावरती धावा लागलेले आहेत आतापर्यंत 28। ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। शेवटचा एक अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय। पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले वैभव रसाळनं, त्यानंतर आता भारतनं चांगलं कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिलेलं आहे। 28 डिफेन्स करण्याचा प्रयत्न, थायपॅड वरती लागला चेंडू। हाईट फॅक्टर मॅटर करत असताना कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रिस्क घेतली असती तर फायदा होऊ शकला असता का। जर डायरेक्ट हिट झाली असती तर विकेट धोक्यामध्ये येऊ शकले असते। 1 रन या बॉलवरती मिळते। टोटल जाऊन पोहोचलेले 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ते 29 या धावसंख्येवरती। बघा मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या पूर्वी आपण पंचांची अनुमती घेणं गरजेचं आहे, याची आपण नोंद घ्या। 2 ओव्हर नंतरच आपण ड्रिंक्स ब्रेक आता तरी या सध्या पुरता मॅच मध्ये घेत आहोत। 3ऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही याची देखील आपण नोंद घ्या।
धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 वरती. भरपूरच पाहुण्यांचा मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण सातत्यानं पाहत आलेला आहेत. कारण संदेश दादा यांना पेरलेले या संपूर्ण समाजामध्ये प्रेम, या विभागामध्ये जे काय त्याने काम केलेले, जे काय त्यानं प्रेम पेरलेले, त्या कारणास्तव प्रेमाखातीरच सर्व काही मान्यवर या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देऊन असं हार्दिक असं स्वागत करतात, हार्दिक असं अभिनंदन करतात. डॉक्टर स्वतः देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्याने देखील या संपूर्ण आयोजन टीमचं, मॅनेजमेंट टीमचं कौतुक केलं. नेरल मल्टी स्पेशालिस्ट अँड क्रिटिकल हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर साहेबांना देखील विशेष कौतुक या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलं. चांगली मेहनत या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतली. संभाल दादा संभाल. स्मार्ट वॉचसाठी हाताची पण गरज लागते. प्लीज थोडंसं घ्या, झेल पकडा, पण स्वतःलाही सांभाळा. प्रयत्न केले होते मित्रा, खूप चांगले प्रयत्न होते. स्मार्ट वॉच ऐवजीसाठी पहिल्या 5 आपण पाहिलं गेलं. पहिला जो होता स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोषदादा इसालगे यांच्याकडून घडी होती, दिवार वॉच होती. तो वॉच आपण पाहतोय मोहनदादाला भेटला वाकसमध्ये, ते वॉच गेले. आता 5 स्मार्ट वॉच आहेत, त्यामध्ये स्मार्ट वॉच कोणाला दिले जातील. आणि नेरल आपण पाहायला गेलं, नेरलमध्ये आपण पाहतोय लवकरच 11 तारखेला सुरुवात होणारा नेरल मल्टीक्लिअर हॉस्पिटल क्रिटिकल सेंटर आपण पाहतोय. एक चांगला हॉस्पिटल आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आज सर्वाधिक सर्जन होते. डाऊन द बॉल, वेल जस्ट कॅचेतून पकडलेले, मॅन इन फॉर्म, 60 वेगामध्ये आपल्या संघासाठी धावा बनवत होता, तोच वैभव रसाल परतला मैदानाच्या बाहेर. वैभव इथून बाद झाला. चला चला, नवीन बॅटर प्लीज रेडी राहा. धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 35 वरती, आणि 35 या धावत संख्येवरती ब्रदर्स 11 धोत्रे संघाला महत्वपूर्ण धक्का बसलेला आहे. कर्जत प्रीमियर लीग मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची